केलं. अगोदर आपण त्याला बालवाडी म्हणतो, तेवढंच आपण त्याला इम्पॉर्टन्स देत नव्हतो. परंतु अमेरिकेमध्ये मागच्या 20-25 वर्षांमध्ये जे काही संशोधन झालं त्याच्यामधून एक गोष्ट लक्षात आली की वय वर्ष 3 ते वय वर्ष 6 या वयामध्ये मुलाच्या ब्रेनची, मेंदूची वाढ ही सर्वात जास्त आणि झपाट्याने होते. तिथून पुढे ती काही प्रमाणात स्लो होत जाते आणि शरीराचे इतर अवयव वाढीस लागतात. आणि या पिरियडमध्ये 3 ते 6 या वयामध्ये जर मुलांना तार्किक विचार करायला भाग पाडलं, त्यांच्या ब्रेनला एक एक्सरसाइज दिली, तर त्याची जी काही ब्रेन क्षमता आहे ती आपण 10% पर्यंत वाढवू शकतो. आणि म्हणून युरोपमध्ये क्लास 3 पासूनच त्यांचं एज्युकेशन स्टार्ट होतं. आवड नाहीये पण अतिशय हुशार विद्यार्थी आहेत तीच मुलं खोडकर असतात. कारण त्याची बुद्धिमत्ता ही तीक्ष्ण आणि चांगली असते, पण ती अभ्यासाकडे न जाता दुसऱ्या वाटेने जात असते, त्यामुळे तिथं ते खोड्या करत असतात. मग अशा खोडकर विद्यार्थी हा खोडकरच असला पाहिजे, क्रिएटिव्हच असला पाहिजे. अशा विद्यार्थ्याचे जर आपण पालक असू तर काही गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे. मग या गोष्टी कोणत्या? LKG UKG पासूनच लक्ष द्यायला पाहिजे. LKG आणि UKG मध्ये जेव्हा तुमचा विद्यार्थी हा खेळकर आहे तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही रोजचा 1 तास पालकांनी हा विद्यार्थ्यासोबत घालवला पाहिजे. 1 तास म्हणजे त्याचा अभ्यास तुम्ही स्वतः बसून त्याच्याकडनं करून घेतला पाहिजे. तुझ्या नोटबुक वरती 1 to 3 ला काय दिलेला अभ्यासक्रम आहे, ABCD मध्ये काय दिलेला आहे, किंवा तुझ्या आज टीचरनी काय करून घेतलंय, असा 1 तास पालकांनी त्याच्यासोबत राहिलं तर तुमचा विद्यार्थी काय करतो हे तुमच्या लक्षात येईल. त्याचा अभ्यास तुम्ही रोजच्या रोज करून घेतला तर प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिसनी त्याचं हँडरायटिंग चांगलं होईल, अक्षर चांगलं होईल, त्याची स्पीड वाढेल आणि तो चांगल्या पद्धतीने अभ्यास करेल. याच्यासाठी तुम्ही 1 तास विद्यार्थ्यासोबत राहिलं पाहिजे. त्याचा LKGचा अभ्यासक्रम LKGचाच पूर्ण झाला पाहिजे, UKGचा अभ्यासक्रम UKGचाच पूर्ण झाला पाहिजे. जर तुम्ही 1 तास देणं म्हणजे खूप काही अवघड गोष्ट नाही. मम्मीला किंवा पप्पाला दोघांपैकी कोणाला 1 तास देणं खूप अवघड नाहीये. पण मग तो 1 तास देत असताना कसा द्यायचा? तुम्ही त्याचा अभ्यास करून घेत असताना टीव्ही समोर बसू नका. टीव्ही पाहत त्यांनी अभ्यास करणं किंवा तुम्ही सिरियल पाहणं त्याचा अभ्यास घेणं असं मुळीच नाही. मुलांसोबत तुम्ही असताना मोबाईल तुमच्यापासून लांब ठेवा. मोबाईलमध्ये तुमचं अर्ध लक्ष आणि त्याच्या अभ्यासात अर्ध लक्ष असंही करू नका. तुम्ही पूर्ण वेळ कुठलाही मोबाईल टीव्ही न हातात घेता त्याच्या सोबत राहूनच त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्या. 100 ती 10वी चमकल्याशिवाय राहणार नाही.